राहुरी पोलिसांकडून विठ्ठला लॉन्समधून चोरीस गेलेले 6 लाखांचे सोने मध्य प्रदेशातून हस्तगत. 20 दिवसात तांत्रिक तपासाच्या आधारे केला गुन्ह्याचा पर्दाफाश. विठ्ठला लॉन्स राहुरी येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित हळदी समारंभादरम्यान तब्बल 5.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी राज्याबाहेर गुन्ह्याचा तपास करत मध्य प्रदेशातून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. फिर्यादी शैला भास्कर सोनवणे वय 61 राहणार भवानी चौक बाजारपेठ पेठ जिल्हा नाशिक या नातेवाईकांच्या विवाहासाठी राहुरी येथे आल्या होत्या. लग्नातील नवरी मुलीचे दागिने त्यांच्या जबाबदारीवर ठेवण्यात आले होते. मात्र कार्यक्रमादरम्यान अज्ञात चोरट्याने ते चोरून नेल्याने राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 1194 2025 BINS 303-2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी चोरट्याने कोणताही पुरावा न ठेवता गुन्हा केल्याने तपासाला प्रारंभी अडचणी आल्या. तथापि राहुरी पोलिसांनी हार न मानता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, लग्नातील छायाचित्रे, तांत्रिक तपास आदींचा आधार घेत गुन्ह्याचा धागा शोधला. तपासात असा निष्कर्ष समोर आला की देशभरातील विवाह सोहळ्यात दागिने चोरी करणारी टोनी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कढियासासी या गावातून कार्यरत आहे. तपासादरम्यान मिळालेल्या संशयिताच्या फोटोंच्या आधारे बोडा पोलीस स्टेशनमध्ये माहिती घेण्यात आली असता आरोपीचे नाव क्रिश सिकंदर सिसोदिया असे असल्याची खात्री पटली. आरोपीस पकडण्यासाठी छापा टाकल्यावर स्थानिकांनी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा धोक्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलीस दलाच्या मदतीने मोठ्या फौजफाटासह धाडसी छापा टाकण्यात आला. आरोपी मात्र पसार झाला असला तरी चौकशीत आरोपीची आई अमिका सिकंदर सिसोदिया हिने चोरीचे दागिने विक्रीसाठी स्वतःकडे असल्याचे मान्य केले. त्यानुसार लाखो रुपये किमतीचे सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, सूरज गायकवाड, अशोक कुदळे, प्रमोद ढाकणे, योगेश आव्हाड, सतीश कुऱ्हाडे यांच्यासह सायबर सेल श्रीरामपूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर, पोलीस नाईक सचिन धनाड, रामेश्वर वेताळ यांनी केली आहे. SR24 न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 6/11/2025 रोजी राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे एका मंगल कार्यालयातून लग्नविधी चालू असताना सोन्याचे दागिने चोरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये मंगल कार्यालयात कुठलेही सीसीटीव्ही फुटेज प्रॉपर नसतानाही तांत्रिक विश्लेषणाद्वारे राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सदर गुन्ह्याचा छडा लावत मध्य प्रदेशमधील रायगड जिल्ह्यामधील बोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुख्यात असलेल्या गावातून सदर आरोपी निष्पन्न केलेले असून त्यांच्याकडून 100% रिकव्हरी करण्यात आलेली आहे. सुमारे 6 लाख रुपयाचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी तसेच ज्युव्हेनाईल आरोपी आणि इतर गुन्ह्यामध्ये सामील आरोपी यांनाही लगेच अटक करण्याची कारवाई करत आहोत. याद्वारे आम्ही आव्हान करतो की राहुरी शहरामध्ये कुठल्याही मंगल कार्यालयात आपल्याकडील जर काही विधी असेल तर तिथे सीसीटीव्ही फुटेज असल्याची सर्व नागरिकांनी खात्री करावी, जेणेकरून असा काही प्रसंग उद्भवल्यास तपासामध्ये सहकार्य होते. तसेच सर्व मंगल कार्यालय चालकांना आम्ही याद्वारे निवेदन देतो, वॉर्निंग देतो की त्यांनी आपल्या मंगल कार्यालयामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, जेणेकरून असं काही आपल्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर काही चोरीचा प्रकार घडला तर त्याच्यात तपासामध्ये सहकार्य मिळू शकते. सदरची गुन्हे तपासाची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, कुदळे, पोलीस अंमलदार प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने केलेली आहे.